ठीक आहे, चला भविष्यामध्ये, कारण महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि दोन शिवसेना आहेत, शेवटी मागे सेना लागलेली आहे आणि दोघांचा इतिहास हा बाळासाहेबांपासून सुरू होतो, त्यामुळे नाळ एक आहे, ही नाळ काही तुटणार नाही हे स्पष्ट आहे. आता भविष्य काय होणार, कारण दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, लवकरच त्या संदर्भात आपल्याला सुतवाच होताना पाहायला मिळू शकतो. त्यामुळे शिवसेना जर एकत्र आल्या दोन तर काय, हाही प्रश्न सध्या विचारायला काही हरकत नाही. प्रताप सरनाईक साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या स्वरूपाचं पाऊल टाकलेलं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे आणि स्पष्ट भूमिका या काळामध्ये तुम्ही घेताय आणि रिक्षा चालक असो किंवा जे काही टॅक्सी चालक असो त्यांच्यासाठी मराठी शिकवताय. पण एक प्रश्न आहे या संदर्भातला की फक्त त्यांनाच का, इतरांना का नाही शिकवत तुम्ही मराठी? फक्त त्याच एका वर्गाला, म्हणजे ते गरीब आहेत, ते त्यांना तुम्ही दाबू शकता म्हणून दाबताय का फक्त, मग बाकीच्यांना का नाही शिकवत, असा प्रश्न आहे? नाही, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. याचं कारण असं आहे, मी राज्याचा परिवहन मंत्री आहे. माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये फक्त ओला, उबेर, रॅपिडो, आता नवीन येणार असलेली भारत टॅक्सी, देवदत्त किंवा भविष्यामध्ये येणारी छावा आणि त्याचबरोबर रिक्षा आणि टॅक्सी ह्या माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी काम करणारे ड्रायव्हर हे माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. हा, मी मराठी भाषेचा मंत्री असतो तर मग तुमचा प्रश्न आणि तुमच्या सरकार नाही, आमचं सरकार आहे आणि मराठी भाषेच्या शिवसेनेकडे तो विभाग, मराठी भाषेच्या मंत्र्यांनीच अनुदान दिलं म्हणून राज्यामध्ये आम्ही 1800 साहित्यिक शिक्षकाच्या रूपाने नेऊ शकलो आणि 180 कार्यशाळा आम्ही निर्माण केल्या. ह्या मराठी भाषेच्या मंत्र्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून. परंतु माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये जे आहे मी त्या विषयावरच लक्ष देणं गरजेचं आहे. नाही तर उद्या सामंतांनी माझ्यामध्ये भांडणं लागेल की हे माझ्या खात्यामध्ये लुडबुड करतात. आम्ही एकत्रितपणे चांगलं काम करतोय, पुढे घेऊन जाऊ. तुम्ही सगळे ठाण्याचे सहकारी आहात एकमेकाचे, काही एकमेकाला कोणी तुम्ही भांडाल असं वाटत तर नाही. त्यामुळे भविष्यामध्ये काही असो निर्णय घेतला गेला आहे, सुरुवात आहे, निश्चितपणे इतर सगळ्या भागामध्ये ते लागू होईल या दृष्टीने प्रयत्न होतील अशी अपेक्षा करूयात. आणि एक संस्कृती, मुळात भाषा ही संस्कृतीचं प्रतीक असतं आणि त्यातून जी परप्रांतीय संस्कृती आहे, ज्यातून मग कधीतरी बलात्कारासारखी प्रकरणं होतात, अनेक वेळेला लहान मुलींची छेड होते किंवा असंस्कृत असं स्वरूपाचं वातावरण तयार होतं, ही असंस्कृतपणा जी आहे तोही कमी करायला निश्चितपणे भाषा मदत करू शकते. आणि मराठी भाषा ही संस्कृतीचं प्रतीक म्हणून ही परप्रांतीय लोक स्वीकारतील आणि त्यातून जी मवाळता मराठी माणसामध्ये आहे, जो सुसंस्कृतपणा आहे, जो पुरोगामित्व आहे, ते त्यांच्यातही येईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. मला एक फक्त शेवट करायचं आहे. अगदी, ह्या रिक्षा टॅक्सी चालकांना 1,65,600 लोकांना आम्ही जेव्हा शिकवलं ना, त्यातील बहुतांश लोकांनी आम्हाला एक विनंती केली आणि ती विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला करायची. त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्हारी हमको जरूरत भी नहीं होती. अगर आपके प्रवासी, आपके मराठी प्रवासी अगर हमसे मराठी में संवाद करते थे तो अभी तक हमारे घर में, आप तो ये रिक्शा टैक्सी में ही मराठी बोलने की हमारे ऊपर सख्ती कर रहे हो, मगर हमारे घर में हमारे बच्चों के साथ भी हम मराठी में बात करते थे. त्यामुळे ह्या चॅनलच्या माध्यमातून मला प्रेक्षकांना सुद्धा आव्हान करायचं आहे की जे प्रवासी रिक्षा टॅक्सीमध्ये बसतील त्यांनी ही मानसिकता सोडून द्यावी की समोरचा रिक्षा किंवा टॅक्सी ड्रायव्हर तो अमराठी आहे. तुम्ही जर त्यांच्याबरोबर मराठीत संवाद साधला तर आमच्या साहित्यिकांची सुद्धा तुम्हाला किंवा मंत्र्याची गरज लागणार नाही, ते ऑटोमॅटिक मराठीत शिकतील. म्हणून त्यांच्याबरोबर मराठीतच संवाद साधा. दुसऱ्याला कंपल्सरी करताना किंवा शिकवण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतः संवाद करू, हाही प्रयत्न करूयात. सर, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.